नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. सिंहस्थ कुंभपर्व या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. या कुंभमेळ्याचं नियोजन आखाडा परिषद करते. आखाडा परिषदेचं काम कसं चालतं, करोडो भाविकांसाठी सज्ज असलेलं हे साधू महंतांचे आखाडे म्हणजे काय, पाहूयात एक रिपोर्ट. पूर्वी देशावर परकीय आक्रमण होत होती तेव्हा देशाच्या धर्माच्या रक्षणासाठी काही लढाऊ साधू पुढे येत. हे लढवय्ये साधू म्हणजेच नागा साधू. हे नागा साधू आजही स्वतःला एक प्रकारचे सैनिक मानतात. नागा म्हणजे अखंड आणि एकजुटीनं समूह करून राहायचे आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांना अनी असं म्हटलं जायचं. कालांतरानं अखंडचा अपभ्रंश झाला आणि त्याला नवं नाव पडलं आखाडा. या आखाड्याच्या अंतर्गत काही साधू छोटे छोटे गट करून आपलं काम करू लागले. त्यांना खालसे म्हटलं जाऊ लागलं. या खालशांवर त्या आखाड्याचं नेतृत्व असायचं. आज तागायत असे 13 आखाडे असून ब्रिटिश काळापासून ही व्यवस्था कायम आहे. दोनच सूत्र त्यांना शिकवलं जात होता की वयम राष्ट्रम रक्षामा, आणि आपल्या राष्ट्राची जर आम्ही रक्षा केलं तरीच आमच्या धर्माची रक्षा होऊ शकतो. कारण जर राष्ट्र राहील तेव्हाच धर्म राहील. त्यांचा जे मरणोपरांत संस्कार होतो, विजया होम संस्कार वगैरे, अग्नि संस्कार वगैरे सगळं आम्ही त्यांना करून देतो आणि युद्धाचं अस्त्रशस्त्रांचा प्रशिक्षण आणि वैष्णव पंथांमध्ये विभागले गेलेत. मात्र त्यांच्या एकत्रित कामासाठी 1954 मध्ये आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला शैव वैष्णव पंथीयांमध्ये भांडणं व्हायची. दोनही पंथांमध्ये कुठलेही मतभेद राहू नये, भांडणं होऊ नयेत यासाठी आखाडा परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रत्येकाला सेवा मिळायला हवी म्हणून टप्प्याटप्प्यानं पदांचं वाटप केलं जाऊ लागलं. त्यानुसार 13 आखाड्यामधून एका महंताची परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. 26 सदस्य म्हणजेच प्रत्येक आखाड्याचे 2 सदस्य या निवड प्रक्रियेत सहभागी होतात. एकमत किंवा बहुमतानं आखाडा परिषदेच्या अध्यक्षाची निवड केली जाते. आजपर्यंत शैव उदासीन पंथाकडे आखाडा परिषदेचं अध्यक्षपद होतं. मात्र 2004 नंतर ते वैष्णव पंथाकडे आलं. वैष्णव जो परंपरा है वो पूरे विश्व के लिए है. जो ये वैष्णव परंपरा भगवान विष्णु से, भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान परशुराम, भगवान कपिल मुनि, मतलब जो भी विशेष शक्तियां आई हैं वो सब वैष्णव परंपरा में ही हैं. अध्यक्षानं सांगितलेला शब्द हा प्रमाण मानून त्यानुसार आखाडा परिषदेचा कारभार केला जावा असं अपेक्षित आहे. लोकशाही शासन प्रणालीत एखाद्या सोसायटीची किंवा समितीच्या सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची जशी नेमणूक केली जाते त्याच पद्धतीची निवड आखाडा परिषदेच्या कार्यकारिणीची होते. त्यामुळेच राजकीय संघटनांप्रमाणेच आरोप प्रत्यारोपाच्या खेळापासून साधू महंतही स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. हेच काय ते दुर्दैव. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. वैष्णवपंथीयांच्या 3 आखाड्यांपैकी दिगंबर आखाडा एक महत्वाचा आखाडा आहे. सर्वात जुना आणि सर्वात मोठा आखाडा म्हणून या आखाड्याकडे पाहिलं जातं. काय आहेत या आखाड्याच्या परंपरा, पाहूयात. नीचे धरती ऊपर अंबर, बीच में तपे दिगंबर असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं तो दिगंबर आणि अनी आखाडा. पंचरंगी ध्वज ही या आखाड्याची प्रमुख ओळख. मुख्य आखाड्यात मधोमध 25 बाय 10 फुटाचा ब्रह्मध्वज उभारण्यात आलाय. खालसानीही हा ध्वज उभारलाय. दिगंबर आखाड्यापासूनच इतर आखाडे निर्माण झाल्याचं महंत सांगतात. आखाड्याचं नाव दिगंबर जरी असलं तरी इथले साधू वस्त्र परिधान करतात. 16व्या आणि 17व्या शतकात दिगंबर आखाड्याची स्थापना झाली. यवनाच्या काळात हिंदू धर्माचे मठ मंदिरावर आक्रमण होत असत. साधू महंत महिलांवर अत्याचार होत. त्यांच्या संरक्षणासाठी दिगंबर आखाड्याची स्थापना करण्यात आली. एक हात में माला, दुसरे हात में भाला असं ब्रीदवाक्य असणाऱ्या आखाड्याचे नागा आजही धर्म संरक्षणासाठी तयार असतात. अपने धर्म को विकृत किया जा रहा था, धर्म ग्रंथों को जलाया जा रहा था, मठ मंदिरों को तोड़फोड़ करके नष्ट भ्रष्ट किया जा रहा था, माँ बहनों की इज्जत लूटी जा रही थी. तो एक हाथ में माला, एक हाथ में भाला लेके इन अखाड़ों के नागा साधुओं ने इस देश की, समाज की, संप्रदाय की, सनातन धर्म की रक्षा की है. हमारे यहाँ शस्त्र और शास्त्र दोनों तरह की शिक्षा दी जाती है. वैष्णव पंथीयांचे एकूण 700 खालसे आहेत. त्यापैकी 400 खालसे दिगंबर आखाड्याचे आहेत. प्रत्येक खालसामध्ये 200-250 ते 3000 पेक्षा जास्त साधू आहेत. शिवाय देशातील बहुतांश मठ मंदिरात दिगंबर आखाड्याशी संबंधित आहेत असा महंतांचा दावा आहे. अयोध्यात आखाड्याची मुख्य गादी आहे. तर नाशिकमध्ये तपोवनातील दिगंबर आखाडा
आणि पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर अशा 2 ठिकाणी दिगंबर आखाड्याच्या बैठका आहेत. काम बटे हुए सामाजिक काम है, प्रशासनिक काम है. महंत और श्री महंत और सेक्रेटरी देखते हैं, जो मंत्री महामंत्री होते हैं. जितना भी शासन के साथ तालमेल बैठा के काम देखना होता है सुविधा के लिए, खालसों के लिए, क्योंकि सभी पूरा तंत्र अखाड़ों के द्वारा ही साधुग्राम का चलता है. खालसों का उनको सब व्यवस्था दिलवाना अखाड़ों का काम है. और महाराज जी कितने खालसे कितने हैं? और लगभग 700 खालसे हैं, जिसमें दिगंबर अखाड़े के 400 के आसपास. आखाड्यात 2 महंत, 2 मंत्री आणि 8 ते 10 साधू व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. सरकारशी ताळमेळ राखणं, साधू महंतांना सोयी सुविधा पुरवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. धर्माचं रक्षण आणि प्रसार करण्यासाठी आखाडा तत्परतेनं काम करतो. तसंच या पुढच्या उज्जैनमधल्या कुंभमेळ्याच्या नियोजनाची तयारी देखील याच पुढच्या काळात केली जाणार आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. कुंभमेळ्यातील आखाडा परिषदेच्या अंतर्गत एकूण 13 आखाडे असतात. यापैकी 3 आखाडे वैष्णवपंथीयांचे आहेत. त्यातल्या श्री पंच निर्मोही अनि आखाडा हा एक महत्वाचा आखाडा समजला जातो. महत्वाचा मानला जाणारा आखाडा हा ओळखायचा कसा आणि याची वैशिष्ट्य काय पाहूयात. वैष्णवपंथीयांच्या आखाड्यातील महत्वाचा मानला जाणारा आखाडा म्हणून ओळख असलेला हा आहे श्री पंच निर्मोही अनि आखाडा. नाशिकच्या साधुग्राममध्ये आल्यावर अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनि आखाडाचं प्रवेशद्वार आपलं लक्ष वेधून घेतं. सुरुवातीलाच आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांचं कार्यालय आणि सभामंडप आहे. बाजूलाच विविध महंतांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. तर सभामंडपाच्या मागच्या बाजूला मंदिराच्या समोरच पांढऱ्या रंगाचा धर्मध्वज लक्ष वेधून घेतो. निर्मोही आखाडा हा योद्धा आखाडा म्हणूनही ओळखला जातो. कशाचाच मोह नसलेला आखाडा अशी ही या निर्मोही आखाड्याची ओळख आहे. स्वामी बालनंदाचार्य यांनी सन 1400 मध्ये या आखाडा परंपरेची सुरुवात केली. एकूण 9 आखाडे मिळून या निर्मोही आखाड्याची निर्मिती झाली आहे. निर्मोही आखाड्याच्या देशभर शाखा आहेत. या आखाड्या अंतर्गत 72 खालसे येतात आणि खालसांचं नेतृत्व 72 महामंडलेश्वर करतात. अनादि है और जो है ये सब आदि अनादि परंपरा और धर्म की रक्षा के लिए अखाड़े बने हैं और निर्मोही अखाड़े का भी उद्देश्य यही धर्म की रक्षा, समाज की रक्षा और जो है अपने संप्रदाय का गौरव बढ़ाना. निर्मोही आखाड्यात रामानंदी आणि श्यामानंदी असे 2 प्रकार असून 3 रामानंदी आणि 6 श्यामानंदी आहेत. निर्मोही आखाड्यातील गळ्यात तुळशीची आणि भगवती माळ घातलेल्या या रामानंदी आणि श्यामानंदी यांच्याकडे भगवान कृष्ण, राम आणि हनुमानाचे उपासक म्हणून बघितले जातात. 3 अखाड़े रामानंदी होते हैं, 6 अखाड़े श्यामानंदी होते हैं. तो इसमें क्या वो निशान में थोड़ा सा अंतर रहता है. हनुमान जी के निशान जो है एक तरफ जैसे रामानंदी में हनुमान जी आगे रहेंगे, पीछे सूर्य भगवान रहेंगे. उसमें हनुमान जी आगे रहेंगे तो गरुड़ जी पीछे रहेंगे. इस प्रकार से थोड़ा सा झंडे में थोड़ा अंतर रहता है. ध्वजारोहणानंतर आता या आखाड्यामध्ये विविध साधू महंत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पहिल्या शाही स्नानाच्या आधी साधूंनी संपूर्ण आखाडा गजबजून जाणार आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. हिमालयाच्या गुहांमध्ये राहणारे क्वचितच दर्शन देणारे रहस्यमय साधू म्हणजे नागा साधू. त्यांना नागा बाबा असंही म्हणतात. नाग म्हणजे विवस्त्र. कडाक्याच्या थंडीत सुद्धा अंगावर एकही कपडा न घालता राहणारे हे साधू संपूर्ण अंगावर भस्म लेपून राहतात. हातात त्रिशूळ, तलवारी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आपले लांबलचक केस फैलावून जेव्हा कुंभाला येतात तेव्हा वातावरणात एक वेगळाच रंग चढतो. चिली मोडणाऱ्या नागांच्या एक सवयी त्यांच्याबद्दल रहस्य निर्माण करतात. जगातील कोणत्याच शक्तीची भीती न बाळगणाऱ्या या नागा साधूंची निर्मिती खास राष्ट्राच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी केली होती. नाशिकमध्ये सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हे नागा साधू दाखल झालेत. आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी घेतलेला हा आढावा. साधू महंतांना नेहमीच संरक्षण पुरवणारी नागा साधूंची फळी आज आपल्याला सगळ्यांच्या पाहायला मिळते. नागा साधू अगदी सुसज्ज आहेत. सगळेजण तलवार, भाला, त्याचबरोबर त्रिशूल, वेगवेगळ्या आयुधांनी हे सगळे सज्ज आहेत. पूर्ण ज्या इष्टदेवतांचं समर्थन असतं ते या ठिकाणी ते करत असतात. इष्टदेवतांचं संरक्षण या ठिकाणी करण्याचं काम हे करत असतात. आणि हे सर्व नागा साधू पूर्णपणे या समाजापासून विरक्त असतात. विभूती लावून, रक्षा लावून, पूर्ण अंगाला रक्षा लावून ही सर्व लोक आपापल्या पद्धतीनं हे संपूर्ण समाजाचं संरक्षण करत असतात. आणि त्याचबरोबर कुठलीही आपत्ती जर निसर्गामध्ये नैसर्गिक आली, धर्मावर आली, तर त्याचं संरक्षण करण्यासाठी ही लोक नेहमी सज्ज असतात. आपण बघू शकतो की अगदी शिवशंकराची आठवण होईल या पद्धतीनं ही सर्व या ठिकाणी नागा साधूंची फळी आहे. आणि या फळीचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. ही फळी
सातत्यानं सर्व मिरवणुकांमध्ये या ठिकाणी सहभागी होत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. आधी श्रावण मास आणि त्यात जुळून आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा योग नाशिककरांना हा चांगलाच फलदायी ठरला. कारण एरवी श्रावणात शिवभक्तांनी फुलणारी ही मंदिरांची नगरी यंदा फुलली नाही तर हाऊसफुल झाली आणि त्याचा फायदा होतोय इथल्या पूजा साहित्य विक्रेत्यांना. श्रावण सण आणि उत्सवांचा महिना. श्रावणात नाशिक त्र्यंबकेश्वराकडे भक्तांचा ओढाची शहरं भक्तांनी तुडुंब भरले आणि याचा मोठा फायदा झालाय तो पूजा साहित्य विक्रेत्यांना. वाढत्या धार्मिक पूजा विधींमुळे दिव्यांसाठी लागणाऱ्या वातींची मागणी तिपटीनं वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 450 क्विंटलच्या वाती वळल्या गेल्यात. केवळ वातींमधून आतापर्यंत 250 कोटींची उलाढाल झाली आहे आणि यातून अनेकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. आमच्याकडे 1.5 ते 2 लाख वाती बनवल्या जातात. या व्यवसायाची मागणी ही श्रावण महिन्यात आणि कुंभमेळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. या वाढत्या मागणीमुळे आमच्याकडे बायांना रोजगार पण मिळाला आहे. जवळजवळ एका बाईला घर बसल्या 100 ते 150 रुपये रोज सहजासहजी मिळू शकतो घरात बसल्या बसल्या. सिंहस्थ कुंभमेळा आणि कोकिळा व्रत शिवाय अधिक महिना जो येऊन गेला, हे 2.25 वर्षानंतर असं एक योग घडून असल्या कारणामुळे नाशिक शहराला यावर्षी खूपच महत्त्व प्राप्त झालं आणि त्यानिमित्ताने भाविकांची खूप गर्दी आहे. हा हिशोब झाला केवळ वातींचा. सणावाराच्या या काळात पूजेच्या साहित्यांचीही तेवढीच उचल सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही न आलेले अच्छे दिन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या व्यापाऱ्यांना आलेत हे मात्र नक्की. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नान पर्वणी काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 27 तारखेपासून शहरात गर्दीचं प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षणाधिकारी नवनाथ आवतुडे यांनी सांगितलंय. मात्र या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्याची भर काढण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. रशिया, जर्मनीसारख्या देशांमध्ये आता हठयोगाचा अभ्यास सुरू झाला. याविषयी हठयोगाचे प्रसारक स्वामी गुरु स्वामी विलासनाथजी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. योगाबरोबरच हठयोगाही आता आंतरराष्ट्रीय व्यापू लागलेला आहे. हठयोगाची कीर्ती ही सर्वत्र पोहोचते आणि युरोपामध्ये विशेषतः याबद्दलचा अभ्यास सुरू झाला आहे. जर्मनीच्या विद्यापीठामध्ये यावर अभ्यास सुरू आहे. सर, जर्मनीच्या विद्यापीठामध्ये काय अभ्यास यावर केला जातोय आणि आपण त्या ठिकाणी काय करतात? जर्मनीमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, तिब्बतीय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर ह्या इन्स्टिट्यूटने मला इन्व्हाइट केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या देशाची जी अपूर्व धनसंपत्ती आहे, ज्याला आपण आत्मा परमात्मा आत्मिक ज्ञान किंवा आत्मिक पॉवर म्हणतो, परमात्माची जी पॉवर म्हणतो, त्यावर ते रिसर्च करत होते. कारण त्यांना अशी माहिती मिळाली का याच्यापासून मोठे मोठे रोग पण बरे होतात. हठ योग म्हणजे योगाच्या दृष्टिकोनातून जी सूर्यनाडी आहे तिला ह म्हटले गेले, ज्याला इडा म्हणतात, इडा नाडी, आणि पिंगला जी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.